लाडकी बहीण योजना 5 ऑक्टोबरची अपडेट. राहिलेल्या बहिणींना आज पैसे जमा होतील. तुम्ही यादीमध्ये नाव कशा प्रकारे मोबाईलचा वापर करून घर बसल्या चेक करू शकता की तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही, तर ते कसं चेक करायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर ज्या माता बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील, ₹1 सुद्धा आतापर्यंत या योजनेमधून भेटलेला नाहीये, अशा सर्व माता बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो सर्वांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट काय समोर आलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झालेला आहे. तर बघा, 1,96,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. तर हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा कधी झाले, तर बघा 25 सप्टेंबरलाच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. अगोदर सांगण्यात आलं होतं की 29 सप्टेंबरला सर्वांना पैसे मिळतील, परंतु असं झालं नाही. त्याच्या 4 दिवस अगोदर 25 तारखेलाच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर 26 तारखेला सुद्धा पैसे जमा झाले. त्यानंतर 29 सप्टेंबरला सुद्धा पैसे जमा झाले आणि पुन्हा 2 ऑक्टोबरला सुद्धा पैसे जमा झाले. त्यानंतर बघा, भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. काही माता बहिणींना ₹1,500 त्यावेळेस मिळाले, काही माता बहिणींना ₹4,500 म्हणजे 3 महिन्याचे मिळून मिळाले. तर बघा, आता ज्या माता बहिणींना ₹4,500 मिळाले आहेत अशा माता बहिणींना पुन्हा ₹3,000 मिळणार आहेत. आणि ज्या माता बहिणींना पैसे कमी मिळालेले आहेत तर त्यांना सुद्धा ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. एकूण ₹7,500 तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा, जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झालेली आहे. ते जे बघा, जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिना, तर बघा टोटल जर महिने होतात 5 महिने, तर या 5 महिन्यांची जर आपण बेरीज केली तर ते येते ₹7,500. 1500 प्लस 1500 प्लस 1500 प्लस 1500 प्लस 1500 अशी मिळून तुम्हाला थेट ₹7,500 10 ऑक्टोबरच्या अगोदर किंवा 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व माता बहिणींच्या, ज्या ज्या माता बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे आणि त्यांचं डीबीटी सुद्धा एनेबल आहे, म्हणजे त्यांचा बँक सिरिंग स्टेटस. आता बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते जर बँकेसोबत लिंक असेल, तर बघा बँकेसोबत लिंक पाहिजे तुमचं आधार कार्ड. जर आधार कार्ड ओके मध्ये लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तुमचा जो बँक सिरिंग स्टेटस आहे तो जर ऍक्टिव्ह असेल, ठीक आहे, तर तो तुम्हाला कसा चेक करायचा तुम्ही मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता. त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर तुमचा बँक सेव्हिंग्सचा जो स्टेटस आहे तर तो बघा, तो तुम्हाला इनएक्टिव्ह नसला पाहिजे, तो ऍक्टिव्ह लिहिलेला असला पाहिजे. जर ऍक्टिव्ह असेल तर तुमचं काम झालेलं आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता असू द्या, चौथा हप्ता असू द्या, 5वा हप्ता असू द्या किंवा इथून पुढे येणारा कोणताही हप्ता असू द्या, ते पैसे येण्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. ठीक आहे, आता व्हिडिओचा मेन टॉपिक वरती येऊया. तर आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे की तुम्ही पैसे आलेत का नाही ते कसं चेक करू शकता आणि तुम्ही यादी कशी पाहू शकता. तर बघा, यादी चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेल त्यावरती क्लिक करा किंवा तुम्ही गुगल क्रोमचा सुद्धा वापर करू शकता किंवा अन्य कोणत्याही ब्राउझरचा वापर करू शकता. ठीक आहे, तुमची इच्छा आहे. त्यानंतर बघा, ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर धुळे कॉर्पोरेशन टाकायचं आहे. तर बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे धुळे कॉर्पोरेशन. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे बघा, धुळे कॉर्पोरेशन. बघा, मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतोय कॉर्पोरेशन. अशा प्रकारे तुम्हाला तिथे जाऊन सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक इंटरफेस येईल, त्यामध्ये काय लिहिलेले असणार ते बघा. तर बघा, धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतर नवीन पेज उघडणार आहे. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असा येईल. तर हा जो ऑप्शन आहे बघा, धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे तर क्लिक करायचं आहे. त्या पर्यायावरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पेज तुमच्या समोर येईल. आता यादी डाउनलोड करण्याचा पर्याय येणार आहे. या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून यादी डाउनलोड करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमची यादी डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता यादी डाउनलोड केल्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची आहे ते तर ती बघा. तर ही यादी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमच्या ऍप्लिकेशन नंबर व नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे तुमच्या नाव किंवा ऍप्लिकेशन
नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता बघा महत्वपूर्ण अजून सुद्धा माहिती आहे. आता पैसे किती येणार त्याविषयी आपण अपडेट बघणार आहोत. तर बघा, ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3,000 रुपये जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे ज्या महिलांना बघा अगोदर 4,500 रुपये मिळालेले आहेत त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 मिळणार. म्हणजे टोटल बघा त्यांना किती पैसे मिळाले तर 7,500 रुपये मिळाले. हे 5 महिन्याचे पैसे आहेत. ठीक आहे. 10 ऑक्टोबरच्या अगोदर हे पैसे येणार आहेत. तर बघा या ठिकाणी बघा त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबर पासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3,000 खात्यावरती येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर बघा 4,500 रुपये तुमच्या आले की नाही कसं चेक करू शकता तुम्ही. तर बघा, दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत त्या महिलांच्या खात्यावर ही पैसे आलेले नाहीत. तर बघा तुम्हाला सर्वांना माहित आहे हे जे पैसे ट्रान्सफर होतात हे डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यासोबत तुमचं बँक अकाउंट लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परत एकदा सांगतोय, लिंक करून घ्या अजून जर कोणी करायचं बाकी असेल तर बघा जवळपास 2.5 कोटी फॉर्म आलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा जवळपास 80 ते 90% माता भगिनींनी त्यांचं काम केलेलं आहे. त्यांचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलेलं आहे. ज्या माता बहिणींचं अजून आधार कार्ड लिंक नाहीये त्यांनी लिंक करायला विसरू नका. ठीक आहे. पैसे त्याशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही त्यामुळे अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. महिलांनी लवकर बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तर बघा राज्य सरकारने पण स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लवकरात लवकर लिंक करायचं आहे. ठीक आहे. तर आता बघा तुम्हाला पैसे कधी मिळतील. तर बघा तुम्हाला आता 4था हप्ता मिळणार आहे. 4था हप्ता हा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा असणार आहे, म्हणजे आता चालू महिन्याचा. त्यानंतर 5वा हप्ता असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा. तर पुढच्या नोव्हेंबर महिन्याचा. ठीक आहे. दिवाळीचा महिना आहे नोव्हेंबर. तर बघा हा जो नोव्हेंबर महिना आहे या नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला सुद्धा याच महिन्यात मिळणार आहे. म्हणजे नोव्हेंबरचे पैसे सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यावरती डायरेक्टली आता परत एकदा 3,000 रुपये सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर बघा अगोदर तुम्हाला मिळाले 4,500 रुपये आणि आता त्यामध्ये भर पडते पुन्हा 3,000 रुपयांची. असे मिळून तुम्हाला डायरेक्टली 7,500 रुपये मिळणार आहे. तर आता हे 7,500 रुपये तुम्हाला कधीपर्यंत मिळतील. तर बघा याची डेट सुद्धा समोर आलेली आहे. तर बघा 10 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे येत्या 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊन जातील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.